नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक रसूल सोलापुरे यांची फाटलेलं आभाळ ही कादंबरी आणि आज भाग 3. कुसाप्पा खांद्यावर टॉवेल टाकून रमत गमत घराकडे येत होता. घरात माणसांची गर्दी बघून मनोमन जोरात दचकलाच. ती सगळी माणसं आपापसात गप्पा मारत बसली होती. त्या सगळ्यांच्या मधोमध सरपंच नानाजी बसलेले दिसल्यावर कुसप्पाला साधारण विषयाची जाणीव झाली. आमच्या भावांच्या वाटणीचा हा विषय असणार आणि नानाजी पुढाकार घेऊन हा प्रश्न मिटवायला बघतील हे त्याच्या ध्यानात आलं होतं. कुसप्पानं विचार केला, आता लगेच पुढे होऊन चालायचं नाही, जरासं विचारानं आत जाया पाहिजे. नंतर नानाजींचा शब्द मोडायचा अवघड होणार होतं. एवढ्यात परड्यात शिरडं बांधायला आलेली त्याची बायको कमळी त्याच्या नजरेत आली. तिला पाहून कुशाप्पाला जरा डोक्यावरचं वझं कमी झाल्यासारखं वाटलं, कारण समध्या कामात कमळीच्या सल्ल्याशिवाय तो हालचाल करत नव्हता. तिचा शब्द त्याला पटायचाच. ती बी नवऱ्याला त्याचं डोकं वापरायला देतच नव्हती. तो लय शाना नाही, उगाच काहीच्या बाईच करल आणि वाटणीचा घोळ करून टाकल असं तिला वाटत होतं. म्हणून 100 वेळा तिने नवऱ्याला मला विचारल्याशिवाय वाटणीला बसू नका असंच सांगितलं होतं. कुशाप्पाला याची सगळी आठवण होती, म्हणून तर आता कमळी दिसल्यावर त्याला जरा हलकं वाटायला लागलं. एकदा घरात गेलो असतो तर कमळीबरोबर बोलायचं त्याला अवघड गेलं असतं. समध्यांच्या पुढ्यात बायकोचा विचार घ्यायचा म्हणजे माझंच हसं होणार, म्हणून तो जरासा घाबरलाच होता. परवा भावाबरोबर झालेला तमाशा गावाला माहीत झाला होता. कुसाप्पाला लोकांनी बोचून खाल्लं होतं. अरे तुझा भाऊ देव माणूस आहे, त्याला का म्हणून त्रास द्यायला, जरा शान डोक्यानं बसून परसनं सोडवायचा बघ की. असलं सल्ल्याचं डोस त्याला वारंवार ऐकवायला लागले होते. लोकांनी काय उत्तरं द्यावी हे त्याला कळतच नव्हतं. कमळीनं तर स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, सांगून ठेवती गावाकडं लक्ष द्यायचं नाही, ते सांगतीन आणि घरात जाऊन बसतीन, नंतर कुणी आपली वाटणी घे तुला म्हणून येणार नाहीत. गावातल्या लोकांना नुसतं होला हो म्हणत राहा. 10 कमळीनी हेच सांगितलं होतं. म्हणूनच कुसाप्पा नुसतं समद ऐकून घेत होता. पण आता नानाजी आले होते, त्यांचा शब्द मोडायचं त्याच्याजवळ धाडस नव्हतं. आत्तापर्यंत त्यांनी कधी इकडं लक्ष दिलं नव्हतं, पण आता खुद्द तेच घरात आले होते म्हणजे समजा संपलंच की. त्यांचा शब्द डावलून काय सांगणार हे कुसाप्पाला कोडच पडलं. परड्यात पाठमोरी होऊन शेरडासनी उंबराचा पाला घालणाऱ्या कांबळाला बघून आडोशानं तो पाठीमागं गेला. त्यानं हळू आवाजात 1-2दा सुख केलं. कामात गडून गेलेल्या कमळीचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. वैतागून कुसाप्पानं डोक्याला हात मारून घेतला आणि जोराच्या आवाजात कांबळाला हाक मारली. हाकेबरोबर कमळी दचाकली. चमकून तिने हातातला पाला तसाच खाली टाकला, उभी राहिली. लपत छपत आलेल्या नवऱ्यालाच बघून तिला धक्का बसला. अर्ध नीतू मी. तिच्या जोराच्या आवाजावर कुसाप्पा झटकन पुढं झाला. तिच्या तोंडावर हात ठेवून जरा हळू बोल की असं म्हणला. अहो काय हो, काय झालं तरी काय? अहो ते नानाजी आणि पंच मंडळी कावापासून तुमची वाट बघत घरात बसलेत नवं. अगं त्यासाठी तर असं लपत छपत आलोय नवं. म्हणजे मला काय समजा ना बाया, त्यासनी भेटणार नाही सवय. कमळा आश्चर्यानं पाहून विचारत होती, तू काय खोळी एक काय? अगं त्यासनं बघितलं मी आणि ते का आल्या ते बी माहिती आहे मला. मग अगं आता आमच्या भाऊबंदकीत नानाजींनी लक्ष घातलं नवं. त्याने काय सांगितलं तर त्यांचा शब्द कसा मोडायचा तूच सांग आता. म्हणून शान अगोदर तुझ्याबरोबर चर्चा करतो, मग त्यांच्या समोर जातो. काय मी काय बाय बोललो तर शब्द मागं घ्यायला यायचा नाही. नंतर तुझ्यात आणि माझ्यात विनाकारण भांडणं सुरू व्हायला न गं, म्हणून असा दडून आलो. अगं त्यांच्यासमोर तुला विचारायचं बरं नसताना दिसलं. बरं केलंस, तुम्ही सांगाल ते भयच बनणार. हां आम्ही बायका पोरच नाही, तुम्ही उघड्यावर पाडणार. अगं तसं नाही. आता समजा राहू दे, डोंगरातलं घळीचं आणि गावंदरीचं दोन्ही बी शेतं आम्हाला पाहिजे म्हणावं. अगं पण दोन्ही आम्ही मागितली तर थोरल्याला काही चांगलं राहणारच नाही. बाकी समजा दगडानं भरलेलं शेत आहे ते काय मला सांगू नका, ऐकत नसते, बैठक मोडान उठा तिथनं. अगं कमळा हे नाही बरं दिसणार, समधी मला नावं ठेवते. कमळीच्या बोलण्यावर कुसाप्पाला काय करावं कळना. तो थोडा वेळ विचारात पाडला.
बायकोचा विचार नानाजींना पटण्यासारखा होणार नाही याची कुसाप्पाला खात्री होती. त्यामुळं त्याला काही सुचत नव्हतं. का गप का उभा राहिला सा? नवऱ्याकडं बघून कमळा बोलले. ना गप नवं, खरं म्हणजे काय करावं असा विचार करायला तो. आडमुठ मागून चालणार नाही ग. पटण्यासारखा तोडगा काढायला पाहिजे होता. मला वाटलं तुम्ही बायकोचं ऐकणार नाही सा. कमळा जरा रुसवा आणून रागानं म्हणाली. कुसप्पाकडं पाठ फिरवून उभी राहिली. बायकोच्या या अवतारानं कुसप्पा बी गोंधळून गेला. काय करावं? बायकोचं ऐकायचं असेल तरच बैठकीकडं जाता आलं असतं, नाही तर मग पुढं होऊन तोंड घशी पडणार असं त्याला वाटायला लागलं. कमळाचं म्हणणं त्याला पटत होतं. ती म्हणती ते शेत सोन्याचं पीक देणार होतं. साऱ्या शिवारात त्या शेतानं नजरत भरावी अशी धान्याची रास लावली होती. शाळूचं पीक तर पाऊस पडल्यासारखं यायचं. पण त्या शेतावर मांजीरामचा लय जीव होता आणि हे शेत द्या म्हणून पंचमंडळीकडं कसं मागायचं? माझ्यापेक्षा तोच त्या शेतात अगदी लहान असल्यापासून राबत आलाय. कुसप्पाला तो प्रसंग आत्ताही जसाच्या तसा आठवला. जवळपास 50 वर्ष कुलकर्ण्याचं शेत आम्ही कसत होतो. त्यावेळी मांजीराम होता लहान. बाबाबरोबर म्हणजे लखूबरोबर तो त्या माळावरच्या शेताकडं जायचा. त्याला लहानपणापासून त्या शेताची वड लागली होती. शेताच्या आवडीनं आम्ही कोणीच शाळेचं तोंडच बघितलेलं नव्हतं. भल्या मोठ्या चिचाच्या झाडाखाली बैलं बांधून त्याची निगा करत मांजीराम शेतातली कामं करायचा. भुईमूग, मिरची, शाळू सारी पिकं निघायची. शाळूचा हुरडा त्याच्या लय आवडीचा आणि त्या शाळूच्या पिकात ढीगभर पाखरं यायची. खाली पक्षाचं आकाश उतरलंय असं वाटायला लागायचं. पण शाळूच्या रखवालीला गेलेला मांजीराम पाखरं कधी हाकलीतच नव्हता. त्यांचं बी पोट आहे, त्यांना बी खाऊ दे की असं म्हणून त्यांच्याकडं पाठच फिरवायचा. बाप लखू मांजीरामला शिव्या द्यायचा. पर मांजीरामचं आपलं ये रमाजा मागल्या. पुन्हा हाय तसंच करायचं त्यो. पर इतकं करून बी शाळूचं पीक जास्तीचं यायचं. तेव्हा मांजीराम आपल्या बापाला म्हणायचा, बाबा बघितलं का काय देवाचा चिमितकार आहे. मुख्य प्राण्याच्या तोंडी आपला घास घालावा, देव त्यासनी कधी कमी करत नाही. अरे तू मला वारडायचास, आता तुझ्या डोळ्यांनी बघ की शाळूची रास आहे का आसपास कोणाचं असं सोन्यासारखं पीक? वैर वय लय शानं माझं लेकरू, आता तुझंच ऐकतो. बाबा लखू मनोमन हरकून पोराचं कौतिक करायचा. एकदा शेतात पांढऱ्या पोशाखातली 4-5 माणसं आली. सगळं शेत फिरून बघायला लागले. लखूनं तुम्ही कोण कुठचं म्हणून विचारलं तर तुमच्या सावकाराचं पाहुणं आहे म्हणायला लागले. वाईट जरा शाद बघायला आलो आहे असं म्हणले. लखूला बी सावकाराची माणसं म्हणल्यावर कौतिक वाटलं. त्यासनी चहा पाण्याची समधी तरतूद करून त्यांचा चांगला पाहुणचार बी त्यांनी केला. पण थोड्याच दिवसात लखूच्या कानावर आलं का सावकारानं हे शाद परस्पर एकाया काढलंय आणि म्हणून अशी माणसं शाद बघून जायला लागल्यात. ते ऐकले लखूच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला अन्न पाणी काय गोडं लागणार. आता पायातली ताकद गेल्यासारखं त्याला वाटायला लागलं. सावकारानं लखूचा राजीनामा घेतला होता. त्याचा कसलाच जमिनीवर हक्कच लागत नव्हता. कुलकर्णी सावकाराला भेटला. त्यांनी भली मोठी किंमत सांगितली. लखूनं गायवाया केली. पर सावकार म्हणला मला पैशाची गरज आहे, शेत तुलाच देणार होतो. तू लय राबला त्या शेतात पर करू काय? तुला तसं फुकटात दिलं असतं. म्या बी माणूसच आहे, तुझी तळमळ मला दिसती. पण माझं नाईलाज आहे बाबा, काय करायचं तूच सांग. सावकाराचं बोलणं खरं खोटं साध्या भोळ्या लखूच्या लक्षात येत नव्हतं. पैशासाठी सगळीकडं हातापाया पडून बघितलं, पण डोंगरा एवढी रक्कम काही त्याला उभी करता येत नव्हती. बहिणीकडं तरी काय होतंय का हे बघावं म्हणून भल्या पहाटं चालत तो तिच्या गावाकडं चालला. 20 मैलावरचं तिचं गाव, पण लखूला मैल दिसतच नव्हतं. त्याला फक्त आपलं शेत दिसत होतं. रस्त्याला वळसा घालून बहिणीच्या गावात शिरला. पुलावर 10-12 माणसं गप्पा मारत बसली होती. आजूबाजूचं शिवार नजरत घालत तो निघाला गावात. वाटेवर एक म्हातारा जनावरं सोडून वडाच्या बोंद्याला टेकून बसला होता. काय लय लांबनं आला वाटतं बाबा. वय दादानो, माझी भन राहती या गावात, तिला भेटायला आलो. बरं चाललंय नवं समद? हाय समद बरंच आहे म्हणायचं. लखूनं जरा उदास आवाजात सांगितलं. चालून लय थकलाय वाटतं. ये वाई जरा बुड टेक, चिलमीचा एक झोरका मार आणि मग पुढं जा. लय येळ झालाय दादानो,
वाईच थांबून लगेच परतायला पाहिजे. घराकडं जनावराचं बी बघायला लागतंय ना. वय की कामं तर काय आहेतच गाडी आहे. अरे पर थांब म्हणलं ना का 2 घटका थांबाव माणसानं. थांबलं का कामं बी होत्यात आणि पुढं काय बी असलेलं आखरीत बी टळतंय म्हणतात. म्हातारेचं म्हणणं लखूला पटलं. काय चाललंय गावाकडं. चिमटीत चिलमीत बारीक तंबाखू भरत म्हातारा बोलला. आहे तसं बरं आहे समजा. तसं नाही, मला म्हणायचं आहे पीक पाणी बायको पोरं कसं चाललंय समजा. अवघडून बसलेल्या लखूला आपल्या बुडाखालचं घोंगडं त्याच्यासमोर पसरवत म्हातारा बोलला. सप्पय बस रे बाबा, चलून चलून थकल्यासारखा दिसतो यास. जरा घटकाभर या घोंगड्यावर निवांत कर. या घाईनं माणसाला माणसं बी दिसनात. नुसतं काम 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 असं म्हणून जो तो पळायला लागलाय बघ. कसलं दिस आल्यात बघ. कुणी म्हणून कुणी थांबाय तयार नाही बघ. वय खरंय बाबा तू बोलतोस ते काय खोटं नाही बघ. कुठं जाऊन सगळं थांबायचं काय बी कळन असं झालंय. पसरलेल्या घोंगड्यावर ऐस पैस बसत लखू बोलला. म्हाताऱ्यानं भरलेल्या चिलमीला एका हातानं काडी वडून लावली. एक हलका झुरका घे चिलीम लखूकडं धरली. घे मार एक झुरका मग बोलचं म्हण. लखूनं म्हाताऱ्यानं पुढं केलेली चिलीम आपल्या हातात हळूच घेतली. लखूनं चिलमीचा एक जोरात झुरका घेतला. त्याच्या नाकातोंडातून एकाच वेळी धूर आला. गरम धुरासह तंबाखूच्या त्या नाक भरल्या वासानं लखूला खूप बरं वाटलं. आलेला थकवा दूर झाला. हळूहळू इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. गप्पा गोष्टीत किती येळ झाला हे लखूच्या लक्षातच नाही आलं. सूर्य माथ्यावर आलेला बघून लखू गडबडला. लय वकूच झाला, जायला पाहिजे बाबानो. लखू बोलत बोलत जाग्यावरचा उठला. बुंध्याच्या झाडाला टेकलेला म्हातारा सरळ होऊन बसला. काय काम काढलं पाहुण्याकडं म्हणला. वतं काम डोसक्यावर दगड घेऊन बसल्यावानी झालंय. मजी बा माझं शात म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा. पण झालं येपरीतच. असं बोलून लखूनं जमिनीची आत्तापर्यंतची सगळी माहिती सांगितली. बोलता बोलता लखूचं डोळंच भरून आलं. बाबांनो तुम्ही सांगा आता, ते शेत दुसऱ्याला गेलं तर जागायचं कसं. लई म्हणजे लई पिरीमय माझं ते शेताव. आता काय करू बाबा तूच सांग. कुठं मन नाही मोकळं केलं पण आत्ता तुझ्याजवळ सगळं बोलतोय. का कुणास ठाऊ बाबा, पण तुला समज सांगावंसं वाटलं. आता लई म्हणजे लई मन हलकं वाटायला लागलंय मला. लखूच्या बोलण्यावर म्हातारा दूरवर शून्यात पाहत बसला. बराच वेळ कोणी काही बोललं नाही. लखूला म्हाताऱ्याचं जरा येगळंच वाटलं. माझा प्रश्न पर चिंतातूर झाला यो म्हातारा. म्हातारा काहीच बोलत नाही म्हणून लखूला समजा विचित्र वाटायला लागलं. पाहुणं मग आता काय करणार म्हणतो यास. बऱ्याच वेळानं भानावर येऊन तो बोलला. काय नाही, आता बहीण काय पैसे देते का बघायला आलोय. ते बी मला जरा जडच वाटते. आता आलो या तर विचारून जातो, मन जरासं हलकं वाटेल म्हणून क्षण आलो त्यांच्याकडं. पण त्यांच्याकडं तरी कुठला पैसा असणार. त्यांनी बी हाताच्या पोटावरचं विचारायला माझी मलाच लाज वाटते. घरात बसून चैन पडा ना. बसून बसून विचाराचं वजं वाढायला लागलंय. काय करू, कुठला देव भेटन मला. भेटणार भेटणार बाबा, तुला देव भेटणार. म्हातारा ईश्वरानं बोलल्यासारखा बोलला. लखूला कोणीतरी धक्का देऊन जागा केल्यासारखं वाटलं. तो म्हाताऱ्याकडे नुसता टक लावून बघत बसला. म्हणजे बाबा काय म्हणतो काय तू. तुला एवढा कसा विश्वास वाटतोय. एवढं डोंगरावानी वाटणारं पैसे जमा कसं होतीन आणि शेत माझ्या मालकीचं कसं होईन. लई विचारानं बोलतोय मी. माझा शब्द खाली नाही पडायचा. जा जा तू, थांबू नगस आता जा. लखूला म्हाताऱ्याचं बोलणं एकीकडे विश्वासाचं वाटत होतं बी आणि नव्हतं बी. तरी बी हे समज कसं घडणार होतं हा प्रश्न लखूची काही केल्या पाठ सोडत नव्हता. उन्हं भाजत होतं. बाभळीच्या झाडाखाली बांधलेली कोणाची तरी बैलं पोटभर खाऊन निवांत रवंथ करत उभी होती. उभारूनच ती झोप काढत आहेत असं लखूला वाटलं. त्यांच्या पुढं कडाकडा चावून टाकलेला चिपाडाचा ढीक पडला होता. धुण्याची घमेली डोक्यावर घेऊन बायका ओढ्याकडं चालल्या होत्या.
कावळ्यांची कावकाव जोरजोरात चालू होती. लखू शेतासाठी व्याकुळ झाला होता. दिवसेंदिवस तो रडतच होता. डोळ्यातल्या पाण्याबरोबर भाकरीचा तुकडा गिळताना तो बी त्याला कडवट लागत होता. विचार करून त्याचं डोकं दुखायला लागलं होतं. म्हशीसनी पाणी पाजणारी लखूची बहीण रत्ना लखूला बघताच हातातलं काम सोडून धावत त्याच्याकडे आले. कपाळावर आलेला घाम पदरानं पुशीत हरखून बोलली, कवा आलं रे लखू? ये काय आता चालू आहे ना, समद हाय ना व बरं? लखूला बसायला घोंगडं टाकत रत्ना बोलली, हायच म्हणायचं समद बरं. घोंगड्यावर हळूवार बसत भिंतीला पाठ टेकत लखू बोलला. लखूचा जरासा वेगळा आवाज रत्नाच्या लक्षात आला. म्हणजे तर ठीक नाहीच म्हणायचं हे रत्नाने मनोमन ओळखलं. भाऊजी कुठं दिसत नाहीत. उसाचा पाला पेटवून येतो म्हणून गेल्यात. खोडवं जाऊन 8 दिवस झालं, अजून कामं तशीच पडल्यात. 4 दिवसात ट्रॅक्टर फिरवून रान जरा भुसभुशीत करून घेऊया म्हणले. पण गावची रानं तयार झालेली दिसतात ना व. तुम्ही अजून पालाचं पेटवायला लागला वय? इतकं दिस ठेवायला आता हे काम काय लय मोठं होतं का? नाही कर तर ह्यांचं काम कसं आहे माहीत नाही वय तुला? अगोदर दोस्त मंडळींच्या कामाला धावत्यात, मग आपल्या शेताकडे याचं लक्ष जाते. अक्का. लखू तोंडातल्या तोंडात पुटपुटला आणि दगडासारखा तसाच बसून राहिला. गळा सुकून गेल्यासारखं त्याला वाटत होतं. जणू काही हालचाल करायची ताकद त्याच्यात राहिलीच नव्हती. अक्कानं जवळ पाण्याचा तांब्या ठेवला होता, पण तो तांब्या उचलून तोंडाला लावायलाही ताकद नाही असं त्याला वाटत होतं. शेताच्या आठवणीनं काळजाला घरं पडल्यासारखं वाटत होतं त्याला. चोहीकडे दाट अंधार पसरलाय असं लखूला वाटत होतं. जणू काही त्याच्या मनात विचारांच्या कोल्ह्यांची कोल्हेकोई सारखे ऐकायला येत होती. मनातून भली मोठी आसवांची टिपं गळत आहेत असं लखूला जाणवत होतं. अशा दुःखात 2 हात करून पुढं व्हायला पाहिजे, पण आता तो तेच दुःख दोन्ही हातांनी कवटाळत बसला होता. मारामारीच्या भयंकर यातना सोसून मन केव्हा स्वस्थ निजून राहतं याकडे लखूचं लक्ष लागलं होतं. या साऱ्या कल्पना लखूला बाजूला ढकलत होती. अचानक त्याच्या पाठीवरनं हात फिरला आणि लखू पाल अंगावर पडल्यासारखा दचकला. अक्का जोरात हसली. पक्ष्यांनी पंखाची फडफड करून उभं राहावं तसा तो सावध होऊन बसला. अरे दादा कसला एवढ्या विचारात पडलायस? अरे चहाचा कप घेऊन कवापासनं तुझ्याजवळ उभा राहिलो या, पण तुला कुठं भान आहे? मग म्हणलं पाठीवरनं हात तरी फिरवावा. काय अरे डोसक्यात विचार तरी काय आहे? आल्यापासून बघती ध्यान कुठं आहे तुझं? उन्हातनं चालत जाताना घामाघूम झालेल्या माणसाला अचानक थंडावा देणारं झाड भेटावं अगदी तसंच झालं लखूचं. अक्काचा मायेचा हात त्याला खूप मोठा आधार देत होता. अक्काचा हात हातात घेत त्याने बहिणीकडे बघितलं. अक्काच्या डोळ्यात एवढाली मोठी आसवं टपाटपा गळत होती. हसता हसताच अचानक बहिणीच्या भरलेल्या डोळ्यांनी लखूला बी गदगदून आलं. तसंच बहिणीनं त्याच्या केसांवरनं मायेचा हात फिरवला. दादा लई विचारात आहेस. मी काय परकी आहे वय? तू असा बिठाची गुळणी धरून बसलायस? खरं सांगू का दादा, मला कलच एक वाईट सापान पडलं होतं. समद सामसूम दिसत होतं. समधीकडं निस्ता जंगलासारखा काळूक दिसला होता. जोराच्या वाऱ्यासंग घाणीचा वास नाकात भरत होता. जसजशी म्या पुढं होईन तसा लयच वास यायला लागला बघ. जीवाची लय घालमेल झाली. नाक दाबून बघितलं ते नंतर जीवाची घालमेल लय वाढली बघ. काहीतरी कुजल्यासारखा तो वास होता. अचानक मसनवटाचा उजेड तोंडावर आला. माझी तर बोबडीच वळली. थर 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 कापत मी खाली बसली. दोन्ही हाताने डोकं घट धरून होते. त्याच दिवशी तुला भेटा येणार होते, पण कामाच्या रामरागड्यात यायचं राहून गेलं. पण तुला सांगते आता 2 दिवस कशात म्हणून जीव लागना झालाय. आजारी माणसासारखं तोंड कडू झक्क झालं बघ. कारल्याचं पाणी प्यावं ना तसं झालं. काय करावं समजन असं झालं. नवऱ्याला सपान काय सांगायला नाही खरं. वाईट जरा जावाकडं जाऊन येते म्हणले. दादाची घरच्यांची लय सहल आली म्हणले. पण त्यांनी म्हणलं 2 दिवसात हातातली समधी कामं संपवतो, मग दोघं बी जाऊया. मला म्हणले तू राहा 2 दिवस, मी येईन परत, तुला जरा विश्रांती बी भेटन. सारखं काम काम करत बसतीयास. जाऊया 2 दिवस. हां जरा धीर काढ म्हणले. आता त्यांच्या बोलण्यावर म्या पुढं काय बोलणार तू सांग?
शांतशीच बसून राहिलो. आज तूच आलास, जरासा जीव भांड्यात पडला तरी बी असा अचानक कसा आलास म्हणून मी विचार करतेच. आल्यापासून डोसक्यात ते सपान आणि त्यांचा विचार घर करून बसले नाहीत. जरासं बूट टेकून तू बसावंस म्हणून मी इकडचं तिकडचं गप्पा मारत बसली. जीव निसता तुमच्या विचारानं रडकुंडीला येऊन बसाय बघ. रत्नाच्या बोलण्यावर चिडीचूप शांतता पसरली. दोघंही तोंडाला कुलूप लागल्यागत बसून होते. अरे दादा, काय काय झालंय समजा सांगून टाक की बाबा. जीव निसता झुरायला लागला की. क्षणभरानं लखूनं मान वळवली, रत्नाकडं बघितलं आणि तसंच बघत तो म्हणला, अक्का. अरे बोल ना दादा, तू काय परकेच्या ठिकाणाला बसलाय का? आपल्याच माणसाजवळ आपण मन मोकळं करो. अक्का काय सांगायचं अगं, मला समजणं झालंय. जीव निसता धडपडल्यागत व्हायला लागलाय बघ. अरे म्हणजे काय झालंय तरी काय? अक्का कसं सांगायचं असं मला होऊन बसलंय ग. अगं सावकारानं शाती काय काढलंय. मजीर खरं ते सांगतोय. बाहेरचे लोक शात बघायला आल्यावर मला समजलं. मग सावकाराला विचारायचं होतंस ना, आमासने काय बी सांगायच्या अगोदर तू शेत कसं काय ऐकलं बाबा? एका शब्दानं तरी आमासने विचारावं. विचारलं की म्हणलं मला पैशाची नड आहे म्हणून शात ऐकतोय. तुमच्याकडं पैशाची ताकद उभी राहणार नाही म्हणून मी नाही विचारलं तुम्हासनी म्हणला. मग काय बोलणार सांग तू? अरे पण दादा, आम्ही जमीन किती वर्ष करतोय, आमचा काय बी अशी आता हक नाही वय? 4 लोक तरी सांगतील तुझं राबणं. किती जीव ते शेताव तुझा. सावकार इथं काय बरोबर करत नाही बघ. अक्का अगं समज मला पटतंय, पण आमचा काय बी अधिकार चालत नाही शेताव. नुसतंच राबणं झालं आहे आपलं. पैशाची त्याला रुख खरंच आहे का नुसतं स्वांग करते हे आपण कसं ओळखणार? तो म्हणतोय ते समज खरंच म्हणायला पाहिजे ना. रत्ना थोडा वेळ विचार करत राहिली. काय बोलावं तिलाही कळत नव्हतं. मग आता पुढं काय करतो तू? काय समधीकडं हातपाय मारून बघायलोय. पैशाचं काय गणित बसतंय काय? अरे पण दादा, डोंगरा एवढी रक्कम आम्ही कसं पोचणार तिथपतूर? अगं त्योच विचार करून तुझ्याकडं आलो होतो. तुझा केवढा हात लागल म्हणून विचार करतोय. तुला तरी कसं बोलायचं आणि कशी मदत कर म्हणायची मला कोडच पडलं होतं. पण जीव राहावं ना बघ. घरात म्हणलं पैशाचं राहू दे, निदान बोलून छान मनावरचं वजं तरी उतरल. दुसरं आम्ही करणार तरी काय सांग की अक्का. लखूच्या बोलण्यावर रत्ना गप्प बसली. थोड्या वेळानं उठून आत गेली. लखूला धक्का बसला. अक्का काय बी बोलायच्या अगोदर आत कशी काय गेली? काय मदत करतो बी म्हणायला नाही की काय पैसे नाही ते बी बोलली नाही. दोन्हीतलं काय बी बोलायला नाही. नुसतं उठली आत निघून गेली. तिच्या ह्या वागण्यानं लखूचं मन अधिकच अस्वस्थ झालं. असं अक्का का वागली असेल? तिनं कधी माझं मन दुखवायला नव्हतं. लहानपणी शेतात काम करायला गेलो, हाऊस म्हणून कुळं मारायला लागलो. अचानक बैल जुवाला हिसड मारून बाजूला झाली. मी तोल जाऊन धबदिशी खाली पडलो. माझ्या पडण्यानं बैल आधी बिथरली. तसाच कुळं पोडत पुढं गेली. माझ्या पायाला लागलं कुळवाचं पात. रक्ताची धार लागली. तवा रत्नाचा जीव घाबरा गोबरा झाला. तिथंच तिनं जोरानं भोकाड पसरलं. केवढा जीव का असावी झालता तिचा. त्या दिवशी ती जेवली बी नाही. पुढं 8 दिवस माझ्या जखमावर हळद टाकून नवीन फडकं बांधत होती. माझ्या सगळ्या अडचणीत ती पुढं धावत राहायची. मग आजच असं का वागली ही? तिनं मला नग काय पैसा अडका द्यायला. मी फक्त मन मोकळं करायला तिच्याकडं आलो होतो. पण असं कसं तिने माझ्याकडं पाठ फिरवली? लखूनं अस्वस्थपणं छातीवरनं हात फिरवला. बंडीत ठेवलेली चिलीम काढली. त्यात तंबाखू भरला. काडी घासून त्याने चिलमीवर धरली. एक जोरात झुरका घेतला. दमावर दम मारत त्याने चिलमीचे 4-5 झुरके फटाफट घेतले आणि शेवटी चिलीम उपडी करून ठेवली. लखूला उगाचच अक्काच्या घरात लाजल्यासारखं झालं. तेवढ्यात रत्ना लगबगीनं बाहेर आली. पदराखाली झापलेला ॲल्युमिनियमचा एक मळकट डबा तिने लखू समोर धरला. लखूकडं तो डबा दे तिने तो उघडायला सांगितला. लखूला कायच समजना. तो एकदा डब्याकडं तर एकदा अक्काकडं आळीपाळीनं बघत बसला. तसं अक्कानं डबा आपल्याकडं परत घेतला. त्याचं टोपण उघडलं आणि उघडा डबा लखूच्या हातात दिला. त्या डब्यात रत्नाचं गंठण आणि 2-3 दागिनं होतं. अगं अक्का, हे काय करालीस तू? दादा, अरे मी हे दागिनं झापूनच ठेवणार नव. काय उपयोग सांग त्याचा?
अशा येळेला काय हे दागिने बघत बसायचे वे? समद दागिनं बँकेत ठेव, नाही तर लय पैसे मिळणार असतील ना तर कुठल्या तरी सोनाराला एक पर तुझी नड भागू दे. अरे तू अक्का म्हणून आलाय आणि तसंच परत जातोय. मला तरी चेन पडन वय. दादा रिकामी हातानं चालला तर माझ्या जगण्याला तरी काय अर्थ राहतोय तूच सांग बरं. तुझ्या गळ्यावरची सुरी निघाली की मला समाधान पावलं बघ. अरे एकदा तुला शात मिळालं मग तुला काय द्यायचं ते तुझ्या अक्काला दे, पण आत्ता आडवेडं घेऊ नका. तुझ्या शेतापरास हे दागिनं मला काय मोठं नाहीत. अरे तुला पैसेच दिलं असतं, पण तुला माहीत नाही मधली 2-4 वर्ष आम्हाला बी किती अडचणी आल्या. नवऱ्याला सांगून तो त्याच्या जीवाला घोर लावून घेणार, तुला मदत करायला धडपड करणार. त्याच्या परीस हे दागिनं तुझ्या उपयोगाला पडतील. लय विचार करत बघत बसू नका. लखूचा गळाच दाटून आला. काय बोलावं त्याला समजेना. नाही नगा अक्का, मला हे काय बरं वाटत नाही बघ. तशी जराशा दरडावणीच्या सुरात रत्ना म्हणाली, दागिनं नको तर मी अक्का नाही तुझी. मला परकी करायलास का तू? अगं तसं नाही अक्का, मला तसं नाही म्हणायचं. पर हे मला नाही बरं दिसत. मी बघतो दुसरं काहीतरी. काय करणार रे दुसरं? उगा जीवाला घोर लावून बसणार का? मग आमचा उपयोग तरी काय राहिला म्हणायचा? अक्का तुम्हाला लय कोड्यात टाकलीस. मला काय बोलायचं समजाना झाले. माझं मन काय केलं तुझं दागिनं घ्यायला तयार व्हायना. आता तूच सांग काय करू? तुला सांगितलं नवं काय करायचं नाही. दादा अरे येळ प्रसंगाला आम्ही एकमेकाला बघायचं नाही तर कोण बघायचं? अरे आपली रक्ताची नाती, हां ती रक्ताची नाती मोठी का हे दागिनं मोठं तूच सांग बरं. अरे हे घेऊन गेलास तर तुझ्या उरावरचं वजं थोडंसं उतरल खाली. तू असा काळजीत बसलेला मी कशी बघत बसायची हे तू सांग. लखूचं डोळं पाण्यानं भरलं. पटक्याचा शेव त्याने डोळ्यांना लावला तशी रत्ना पुढं झाली. दादा माझं ऐकणार का? हां बोल की. मला वाटतंय आणि थोडी रक्कम करून तुझी नड भागल. एकदा शात तुझं झालं का समद वजं कसं उतरायचं ह्यो विचार करायला येळ मिळेल. सगळं आपल्या माणसांचंच पैसे होणार. तुला कसला ताण वाटणार नाही. हळूहळू सावकाश समद उसनं पैसे फेडत जायचं. आता उठ आणि लाग कामाला. गावाकडे परतताना लखूला वडाखाली भेटलेल्या म्हाताऱ्याची पुन्हा पुन्हा आठवण येत होती. त्याचं बोलणं खरं ठरणार असं लखूला मनातनं वाटत होतं. आजूबाजूला हळूहळू उतरू लागलेलं ऊन आणि वाढत जाणाऱ्या सावल्या. लखूला काही दिसत नव्हतं. आता झपझप पावलं टाकत चाललेल्या लखूची चाल त्या वडाच्या झाडाजवळ पुन्हा थांबली. वाराची एक झुळूक येऊन जणू त्या म्हाताऱ्याचं अस्तित्व जाणवून गेले. तिथं आता एकटं उभं झाड याशिवाय कोणी नव्हतं. म्हातारा कुठं दिसतो का हे बघण्यासाठी लखूनं आजूबाजूला नजर फिरवली, पण चिटपाखरूही दिसत नव्हतं कुठे. बाजूला एक झोपडी दिसली लखूला. त्याला वाटलं नक्कीच म्हातारा या झोपडीत असणार. त्यांनी आपल्याला किती विश्वास दिला, धीर दिला. आता त्याला भेटूनच जाऊया म्हणून तो लगबगीनं त्या झोपडीजवळ गेला. एक घटकाभर बसून सारं त्याला सांगून चिलमीची तल्लभ भागवून पुढं सारखायचं हा विचार लखूनं केला. काम होतं म्हणून पडत्या काळात धीराचा शब्द देणारा, आधार देणारा अशा माणसानं कधी विसरू नये असं लखूला वाटत होतं. त्याचं मन काही केल्या पुढे जायला तयार होत नव्हतं. झोपडीचा दरवाजा दोरीनं बांधून ठेवला होता. बाजूला चाकं नसलेल्या बैलगाडीचा सांगाडा तसाच पडून होता. तो दुरुस्त करायच्या अगोदर तसाच का टाकला असेल हे लखूला कळत नव्हतं. झोपडीच्या आजूबाजूला लहान मोठ्या झाडांची मोठी गर्दी होती. जणू ती झोपडी दाट काळोखातच बुडाली आहे असं लखूला वाटलं. अचानक लखूची चाहूल लागताच कोंबड्यांचा तांडा ओरडत उठला. या तांड्यात बरीच पिल्लं होती. एका लिंबवाच्या झाडाखाली माती अंगावर टाकत हा तांडा निवांत करत होता. त्यांच्या या विश्रांतीत लखूनं मोडता घातलाय आणि ते चिडून उठलेत असं काहीसं लखूला वाटलं. हा तांडा लखूजवळून जोरात पळत पुढे गेला. एवढ्या झोपडीच्या पाठीमागे बांधलेल्या बकऱ्यांचा आवाज आला. कोंबड्यांच्या धावपळीनं ती बोकडं जागी झाली असावी. लखूच्या येण्यानं तिथली सगळी शांतता बिघडली होती. लखूला अपराधीपणासारखं वाटायला लागलं. मी इथे आल्यामुळे हे सगळे प्राणी सैरभैर झाले, तिकडे तिकडे फिरतायत. आता तिथून माघारी फिरून पुढचा रस्ता धरलेला बारा असं वाटून लखूनं पाठीमागे फिरायचा विचार केला. तो माघारी फिरण्यासाठी वळला. हे घर त्या म्हाताऱ्याचं नसावं, नाही तर तो मला भेटला असता. त्याची जनावरं इथं नाहीत म्हणजे या झोपडीत तो राहत नसावा. असू दे, आपण त्याला भेटायची धडपड तरी केली.
उगाच त्याच्यातच येळ घालवायला न ग असं म्हणून तो चालू लागणार एवढ्यात कोणीतरी खोकल्याचा आवाज लखूला आला. लखू चमकला. इकडं तिकडं त्याची नजर फिरायला लागली. झोपडीच्या कट्ट्यावर फाटक्या घोंगड्यावर एक म्हातारा खोकत पडला होता. त्याच्या अंगावरचे कपडे इतके मळके झाले होते की त्या मळीमुळं कापड्याचा रंग कुठला आहे तेच लक्षात येत नव्हतं. लखू त्याच्याजवळ गेला, पण तो मगाशी भेटलेला म्हातारा नाही हे लखूनं ओळखलं. आता त्याला इतर काही विचारण्यात अर्थ नाही हे समजून त्याने त्या म्हाताऱ्याला फक्त भेटायचं ठरवलं. लखूला बघून तो म्हातारा धडपडून उठायचा प्रयत्न करायला लागला, पण अंगात ताकद नव्हती, त्यामुळे त्याला झडदिशी उठता येत नव्हतं. तो कणतही होता. लखूला त्याची दया आली. त्यांनी त्या म्हाताऱ्याला उठायला मदत केली. भिंतीला टेकून ऐसपैस बसल्यावर त्यांनी लखूकडे बघून समाधानानं हास्य केलं. बाबा झोपडी दुसरं कोणी नाही वाटतं? लखूनं विचारलं. आहेत की. तो एवढंच बोलला. लखूच्या हातात चिलीम देऊन म्हणाला, वड बाबा वड. नाही न ग, मला नाही चालणार, मी लांब जायचं आहे. लखूच्या बोलण्यावर त्यांनी त्याला फार आग्रह केला नाही. चिलीम बाजूला ठेवली आणि तो पुन्हा चटईवर आडवा झाला. लखूला तो म्हातारा फार विचित्र वाटायला लागला, पण जास्त विचार करत न बसता लखू तिथनं लगेच बाहेर पडला. लखूच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. एक मोठी लढाई त्यानं जिंकली होती. त्यांनी सावकारापुढे सगळे दागिने ठेवले, गोळा केलेले पैसे ठेवले. मांजीराम तर सावकाराच्या पायाला मिठी मारून रडायला लागला. सावकार शहारून गेला. लखूचं, त्याच्या पोराचं, शेतावरचं प्रेम, शेतावरची माया बघून त्याचं मन विरघळलं. मांजीरामनं तर त्याच्या डोळ्यातही पाणी आणलं. आपण फार मोठी चूक करतोय हे सावकाराला कळून आलं. त्यांनी मांजीरामला आपल्या छातीशी कवटाळून त्याच्या केसातनं मायेचा हात फिरवला. शेतासाठी लखूनं केलेली धडपड त्याला समजली. त्यांनी त्या दागिन्यांना हातसुद्धा लावला नाही. सावकार म्हणाला, लखू तू शेतासाठी खूप राबलास मला माहिती आहे. काळजी करू नकोस. तुझ्या बहिणीचे हे दागिने ताबडतोब परत देऊन टाक. आणि लक्षात घे, इथून पुढं असलं काहीही करायचं नाही. तुला झेपणारी एक रक्कम तुला सांगतो. ही रक्कम तुम्हाला एक रकमी द्यायची गरज नाही. वर्षाला थोडं थोडं देत जा. पण आत्ता ह्या क्षणापासून या शेताचा मालक तू आहेस. बास. आता माझ्या शब्दात फरक होणार नाही. माझा शब्द म्हणजे माझं वचनच आहे असं समज. सावकाराच्या शब्दांनी लखूला आकाश ठेंगणं वाटायला लागलं. सावकाराच्या रूपात आपल्याला देवमाणूसच भेटल्यासारखं त्याला जाणवलं. डोक्यावरचं, मनावरचं ओझं खाली उतरल्यासारखं होऊन सगळं शरीर हलकं फुलकं झाल्याचा लखूला भास झाला. हे असं काही घडलं याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. इतकं सहज आपल्या काळजाचा तुकडा असलेलं शेत आपल्या मालकीचं व्हावं याला काय म्हणणार? त्याला पुन्हा वडाच्या झाडाखाली भेटलेल्या त्या म्हाताऱ्याची आठवण झाली. कोण होता तो म्हातारा? पुन्हा एकदा त्याची भेट घ्यायला पाहिजे. लखूला तो देवासारखंच बोललाय असं सारखं राहून राहून वाटायला लागलं. बहिणीचे दागिने परत द्यायला गेल्यानंतर त्यांनी त्या वडाच्या झाडाकडे बघितलं, पण आत्ता तिथे कुणीच नव्हतं. श्रोते हो, हा होता भाग 3. भाग 4 उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.